मित्रांनो, हा व्हिडिओ पटकन सेव्ह करून घ्या, कारण फक्त 5 ते 5,500 रुपयामध्ये जगन्नाथपुरी ट्रिप कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातून भुवनेश्वर पर्यंत भरपूर ट्रेन्स आहेत, ज्याचं साधारण तिकीट असते 700 रुपये. भुवनेश्वरून पुरी फक्त 60 किलोमीटर आहे, त्यामुळे तिथून बस 60 रुपये किंवा ट्रेन 40 रुपयामध्ये मिळून जातात. आता पुरीला गेल्यावर हॉटेल बुक करण्यापेक्षा तुम्ही आधीच बुकिंग करून जा, कारण तिकडे ऑटोवाले कमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला फसवतात. मी काही नंबर्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, जिथे आम्हाला 1200 रुपयामध्ये 4 लोकांसाठी रूम मिळाली होती. म्हणजे एकाचे झाले 300 रुपये, तसे 2 दिवसाचे पकडा 600 रुपये. स्टेशनहून हॉटेल आणि हॉटेल मंदिराला जायचे ऑटो चार्जेस होतात 200 रुपये. आता पुरीमध्ये आणि आसपास फिरायला भरपूर प्लेसेस आहेत, ज्यासाठी पर हेड 700 ते 800 रुपयामध्ये तुम्हाला कार किंवा त्यापेक्षा कमी मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळून जाईल, ज्यामध्ये फक्त कोणार्कचे सूर्य मंदिर बघण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे आणि चिल्का लेक मध्ये बोटिंग आणि डॉल्फिन्स बघायचे पर हेड 700 ते 800 रुपये एक्स्ट्रा लागतील. सकाळच्या नाश्त्याचे आणि 2 टाइमच्या जेवणाचे पकडा 500 रुपये, म्हणजे 2 दिवसाचे झाले 1000 रुपये. जगन्नाथांचे दर्शन झाल्यावर गुंडीच्या मंदिराला जायला विसरू नका, ज्यासाठी ऑटोवाले जाऊन यायचे 50 रुपये घेतात. रिटर्न जर्नीसाठी पुरीहून भुवनेश्वरला या, ज्याचे बस तिकीट आहे 70 रुपये. आणि मग भुवनेश्वरून रोज दुपारी 3 वाजता सोलापूर, पुणे आणि मुंबईसाठी ट्रेन आहे, ज्याचे स्लीपर तिकीट आहे 700 रुपये. रेल्वेच्या प्रवासात खाण्यापिण्याचे पकडा 300 रुपये, असे टोटल झाले 5350 रुपये. आता हा मला आलेला खर्च आहे, त्यामुळे तुम्ही थोडे कमी जास्त धरून चाला. आणखीन डिटेल माहिती पाहिजे असेल तर जगन्नाथपुरीची पूर्ण सिरीज मी आधीच माझ्या पेजवर अपलोड केली आहे, ती नक्की बघा. आणि अशाच बजेट फ्रेंडली ट्रिपसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जय श्री जगन्नाथ.